Good morning, friends. In last lecture, we was discuss about the introduction of the syllabus. There are the 16 chapters in our 11th chemistry. Out of some paper first, paper second, there is organic chemistry, physical chemistry. In organic chemistry, the syllabus are designed as in a three basic chemistries. So today this lecture we will discuss about the chapter first, some basic concept of chemistry. Some basic concept of chemistry. बघा, रसायनशास्त्रामधले काही पायाभूत संकल्पना आहेत या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतील. ह्या चॅप्टरमधला बराचसा भाग डिलीट केलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला दिलेला आहे, तो भाग सोडून द्यायचा, त्याचा अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता नसणार आहे. फक्त मी पॉईंट सांगणार आहे तुम्हाला डिलीट कोणते गेले ते, जे डिलीट नाही ते आपल्या पोर्शनमध्ये लगेच घेतले जातील. मग त्याच्यामध्ये पहिलं होतं आता केमिस्ट्री इंट्रोडक्शन होतं, तो भाग डिलीट झालेला आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण केमिकल, मग काय केमिस्ट्री, केमिस्ट्रीचं ब्रँच ऑफ सायन्स, सायन्सची एक ब्रँच आहे की ज्यामध्ये केमिकल्स, केमिकल रिॲक्शन्स, सम कंपाऊंड, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज अँड देअर चेंजेस, सेपरेशन मेथड्स आर कन्सिस्ट इन केमिस्ट्री. हा भाग डिलीट केलेला आहे. नंतर पुढं जर म्हटलं तर नेचर ऑफ केमिस्ट्रीचं नेचर काय, केमिस्ट्रीमध्ये ब्रँचेस कोणते, हाही भाग डिलीट केलेला आहे. नंतर 1.2.1 हा जो पोर्शन आहे मॅटर म्हणजे पदार्थ कोणत्या गोष्टीनं बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये मॅटरमध्ये प्युअर सबस्टन्सेस असतील, मिक्सचर्स असतील, मिक्सचरमध्ये मग तुम्हाला होमोजिनियस हेट्रोजिनियस मिक्सचर असेल, हे भाग कट केलेला आहे. नंतर प्युअर सबस्टन्सेसमध्ये एलिमेंट्स असतात, कंपाऊंड्स असतात आणि मेटॅलॉइड्स असतात किंवा नॉन मेटल्स असतात, कंपाऊंड्स एलिमेंट्स असतात, हेही भाग डिलीट केलेला आहे. नंतर प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर हे एक आर्टिकल तिथं कट केलं आहे, जे प्युअर सबस्टन्सेस आहेत. नंतर त्याच्यामध्ये मेटल, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स हाही भाग डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, देर आर द 4 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा, हाही भाग तिथं पोर्शन डिलीट केलेला आहे. नंतर पुढचं जायचं आपल्याला, पुढच्या पार्टकडे जायचं आहे, जो पार्ट आपल्याला बघायचा आहे, ज्या प्रॉपर्टीज आहेत, सॉलिड स्टेट असेल, गॅसेस स्टेट असेल, लिक्विड स्टेट असेल, हे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला कशा मेजरमेंट करायचं, मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी. ईच अँड एव्हरी सबस्टन्स हॅज प्रॉपर्टीज. कोणताही पदार्थ घ्या त्याला काय असतात, प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीजमध्ये काय करायचं, मेजरमेंट आहे, त्या प्रॉपर्टीचं मेजरमेंट कसं करायचं. मग कोणत्या प्रॉपर्टीज असतील, लेंथ असेल, एरिया असेल, टेम्परेचर असेल, व्हॅल्यूम असेल, अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत की त्या काय करू शकतो आपण वेगवेगळ्या युनिटच्या सहाय्याने काय करू शकतो, परिमाणाच्या सहाय्याने मोजू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी युनिट्स लागेल. युनिट्स माहिती आहे ना, युनिट्स म्हणजे काय, एकक. आपण कोणतंही एखादी प्रॉपर्टीज आहे ती प्रॉपर्टीज काय करू शकतो, मेजर करू शकतो, मोजू शकतो. पण कशाच्या सहाय्यानं, युनिट्स म्हणजे एकक. एकाच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो, ते मोजू शकतो. मग आपण ते युनिट्स म्हणजे काय तर बघूया. द आर्बिट्ररीली डिसाइडेड, डेफिनेशन सांगतो मी, व्याख्या सांगतोय युनिटची. युनिट काय, इट इज आर्बिट्ररीली डिसाइडेड, म्हणजे असं एक ठरवलेलं आहे, आर्बिट्ररी डिसाइडेड केलं आहे आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड, युनिव्हर्सली जे विश्वाने, पूर्ण विश्वामध्ये ते स्टँडर्ड म्हणजे ते काहीतरी एक मोजण्याचं आपण साधन म्हणूया. ते स्टँडर्ड काय केलं, युनिट्स काय केलंय, काय आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज द युनिट. एक लक्ष द्या, आर्बिट्ररीली डिसाइडेड and universally accepted standard, universally accepted and arbitrarily decided is called as the unit. हे जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डच्या साइन आपण काय करू शकतो, एखाद्या पदार्थाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं मेजरमेंट आपण काय करू शकतो, तिथं बघू शकतो. मग त्याच्यामध्ये युनिट्स आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं युनिट्स माहिती आहे तुम्हाला, काही सिस्टीम आहेत युनिट्स देण्याची सिस्टीम. मग त्याच्यामध्ये पहिली सिस्टीम असेल CGS सिस्टीम, दुसरी असेल MKS सिस्टीम आणि तिसरी असेल FPS सिस्टीम. मग CGS सिस्टीममध्ये काय, CGS म्हणजे काय, कोणती सिस्टीम तर CGS, C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम
आणि एस म्हणजे काय सेकंद. मी इथे लिहून देतो पहिलं काय सेंटीमीटर, नंतर काय जी म्हणजे ग्रॅम, अँड द लास्ट वन एस स्टँड फॉर सेकंद. नंतर एम के एस मध्ये काय मीटर, के म्हणजे किलोग्रॅम, एस म्हणजे काय सेकंद, एफ पी एस म्हणजे काय फूट, पी म्हणजे पाऊंड आणि एस म्हणजे सेकंद. अशा 3 सिस्टीम कार्यरत आहेत की त्याच्यानुसार आपण काय करू शकतो युनिट देऊ शकतो. मग 1960 मध्ये इन 1960 अँड द न्यू युनिट देर इज एस आय युनिट्स. मग कशाचे झालं एस आय युनिट्स, काय मिळालं आपल्याला एस आय युनिट्स. काय इंटरनॅशनल स्टँडर्ड और इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, एक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय अशी एक पद्धत आहे युनिट्स देण्याची 1960 मध्ये, त्याचं दॅट इज अ एस आय युनिट. एस आय युनिट म्हणजे काय इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा इंटरनॅशनल सिस्टीम. तिच्यानुसार आपण काय करतोय त्याला म्हणजे मेजरमेंट करतोय, युनिट्स देतोय. मग खाली काही युनिट्स दिलेत बघा पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही पुस्तकं डाउनलोड केले असतील, काही इकडं पुस्तकं विकत घेतलेले असेल. त्याच्यामध्ये मग बघा फंडामेंटल युनिट्स आहेत, एस आय फंडामेंटल युनिट्स. मग कोणते कोणते आहेत मग पहिलं घेऊया आपण लेंथ. लेंथ त्याचा सिम्बॉल दिलाय पुढं, काय सिम्बॉल एल, स्मॉल एल हे त्याचा सिम्बॉल आहे. नेम ऑफ एस आय युनिट, त्याचं एस आय युनिट काय लेंथ, लेंथ म्हणजे लांबी. मग लांबी कशी मोजतो आपण, त्याचं एस आय युनिट काय तर मीटर. लांबी कशामध्ये मोजली जाते मीटर. मोठं जर असेल तर कशामध्ये किलोमीटरमध्ये मोजली जाते. आणि त्याचं एस आय जो सिम्बॉल आहे ते युनिटचा सिम्बॉल आहे तो स्मॉल एम मध्ये दिलाय. नंतर मास, मास म्हणजे वस्तुमान, स्मॉल एमने आपण दर्शवलंय कशामध्ये मोजतो किलोग्रॅममध्ये. अकॉर्डिंग टू एम के एस, एफ पी एस अँड द सी जी एस सिस्टीम मास कशामध्ये, वस्तुमान कशामध्ये मोजलं जातं किलोग्रॅममध्ये. नंतर टाइम कशामध्ये मोजला जातो सेकंदमध्ये. चॅप्टर सगळं बघायचं. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये असतं अँपियरमध्ये असतं. नंतर थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, टेम्परेचर म्हणजे तापमान कशामध्ये मोजलं जातं केल्व्हिनमध्ये. एस आय युनिट काय टेम्परेचरचं केल्व्हिन. सगळं पाठ करायचे परीक्षेसाठी आपल्याला आहे. घटक चाचणी तुमची लवकरच होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. देन द ॲटॉमिक अमाऊंट ऑफ सबस्टन्स, पदार्थ किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स तो मोलमध्ये घेतला जातो. नंतर लुमिनस इंटेन्सिटी ही कशामध्ये मोजली जाते कॅन्डेला. दे आर द 7 फंडामेंटल युनिट्स. किती युनिट येते 7 फंडामेंटल युनिट्स. हे किती 7 पायाभूत युनिट्स आहेत. काय 7 फंडामेंटल युनिट्स. याच्यानंतर डिरा युनिट्स, याच्यापासून जे तयार केले जातं त्याला काय म्हटलं जातं डेरा युनिट्स असं म्हटलं जातं. मग काही पदार्थ आहेत मॅटर आहे, त्या मॅटरच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या आपण प्रॉपर्टीज काय करूया आता 1 बाय 1 बघूया. एक लक्ष द्यायचं सगळ्यांनी, हा व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा आहे. परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मग फिजिकल प्रॉपर्टीज, मग पहिली फिजिकल प्रॉपर्टीज आहे मास अँड वेट. मास म्हणजे काय वस्तुमान, वेट म्हणजे काय थोडक्यात वजन आहे. मॅटर हॅज अ मास, पदार्थाला काय असतं वस्तुमान असतं, वजन असतं. हे काय करू शकतो ही प्रॉपर्टीज आहे. इट इज अ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. वी कॅन मेजर द मास और वेट इन द फॉर्म ऑफ किलोग्रॅम और ग्रॅम. अँड द मास इज व्हेरीज डिफर फ्रॉम बॉडी टू बॉडी. म्हणजे प्रत्येक पदार्थाचं वस्तुमान कसं असतं वेगवेगळं असू शकतं, बरोबर आहे ना. पदार्थाचं वस्तुमान कसं असतं प्रत्येक पदार्थाचं वेगळं असतं. हा खडू याचं वजन किती भरून समजा भरेल किती 10 ग्रॅम असेल 20 ग्रॅम असेल. हे डस्टर असेल याचं वजन वेगळं असेल. प्रत्येकाचं मास, प्रत्येक वस्तूचं मास, मॅटरचं मास कसं असतं वेगळं असतं. इट कॅन बी म्युजर. मग त्याचं एस आय युनिट्स आपल्याला माहिती आहे. मग कशामध्ये मोजलं जातं मास आणि कशामध्ये किलोग्रॅममध्ये मोजलं जातं मास आणि वेट. ही मॅटरची पहिली फिजिकल प्रॉपर्टीज वेट अँड मास. इट कॅन बी म्युजर बाय द युनिट्स. कोणतं युनिट्स घेतलंय मी किलोग्रॅम. नंतर पुढं जायचं आहे आपल्याला. मग तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये दिलं 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आता हे तर सगळ्याला माहिती आहे, काही डबल शिकवण्याची गरज नाही. 1000 ग्रॅमचं किती किलोग्रॅम होतात 1 किलोग्रॅम तिथं होत असतो. मग आता हे 1 किलोग्रॅम तुम्हाला कळलं आहे त्याचं 1000 ग्रॅम होतं. मग ते आपल्याला पॉवरमध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहितो 10⁻³ 10⁻³ म्हणजे 3 म्हणजे काय त्याच्यावरती किती शून्य द्यायचे आपल्याला 3 शून्य द्यायचे. 1000 लिहिणं थोडं सोयीचं जात नाही आपल्याला. इट कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पॉवर. दॅट इज अ 10⁻³ ग्रॅम. म्हणजे किती शून्य याच्यावरती 3 शून्य आपल्याला देता येतात. म्हणजे किती होतं ते 1000 होतं आहे. ठीक आहे. नंतर पुढे जायचं लेंथ. पुढची प्रॉपर्टीज आहे कोणती आहे
लेंथ. लेंथ म्हणजे लांबी. मग कशी मोजली जाते? लेंथ मोजायची, रस्त्याची लांबी मोजायची. मीटरमध्ये मोजली जाईल का? काही ठिकाणी शॉर्ट असेल तर मीटरमध्ये, किंवा मग मोठा रस्ता मोजायचा तर किलोमीटरमध्ये तो मोजला जातो. मग त्याचा मग आपल्याला लेंथ मोजण्याचं आपण पहिले सुरुवातीलाच बघितलं कशामध्ये, मीटर आहे त्याचं युनिट सांगितलं तिथं. त्याच्यामध्ये मग नॅनोमीटर असेल, पिकोमीटर असेल, सेंटीमीटर असेल, मीटर असेल, किलोमीटर, हे त्याचे काय आहे वेगवेगळे युनिट्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या सहाय्याने काय लेंथ मोजली जाते. कारण की हा जो व्हिडिओ बनवला जातो याची लेंथ किंवा याचे जे स्टोरेज आहे ते अतिशय मोठं होतं. 20 मिनिटाचा व्हिडिओ जवळपास किती 2.50 GB होतो. आणि तो अपलोडेशनसाठी यूट्यूबला किंवा तुम्हाला लिंक दिली शेअर करताना खूप मोठी अडचण येते. त्याच्यामुळं कमी वेळात आपल्याला जास्त कसं घेता येईल आपण याचा प्रयत्न करत असतो. मग पुढचं बघा, व्हॅल्यूम. व्हॅल्यूम म्हणजे काय? आकारमान. पुढची प्रॉपर्टी म्युजरेबल, की जे आपण मोजू शकतो. कोणती आहे? व्हॅल्यूम. व्हॅल्यूम म्हणजे आकारमान. बकेटभर पाणी घेतलंय त्याला काहीतरी आकारमान आहे, बरोबर आहे. प्रत्येक मॅटरचं जे आकारमान आहे काय वेगवेगळं असतं. इट इज अ अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय द मॅटर. ही जी जागा व्यापली जाते, पदार्थ जो जागा व्यापतो त्याला काय म्हटलं जातं? त्याचं व्हॅल्यूम म्हटलं जातं. इट डज नॉट डिपेंड ऑन द शेप म्हणजे त्याच्या आकारावरती ते डिपेंड नसतं. कसाही जसा आकार असेल तसं तुम्हाला तो व्हॅल्यूम तिथं दिसून येईल. मग त्याचं SI युनिट्स मी तुम्हाला सांगू शकतो. कसं सांगू शकतो? एक बकेट घेतली, बकेटमध्ये काय आहे? पाणी घेतलंय. मग ते पाणी मोजायचं तुम्हाला. मग ते किती 1 लिटर आहे का 2 लिटर आहे का काय त्याचं व्हॅल्यूम आहे? 1000 सेंटीमीटर क्यूब आहे का 1 मीटर क्यूब आहे, असं तुम्ही काय करू शकता? त्याचं मोजू शकता. इन द इट एक्सप्रेस ॲज द युनिट मीटर क्यूब. कशामध्ये मोजू शकता? मीटर क्यूब. एक हौद आहे, हौदामध्ये पाणी भरलंय. 9वी-10वीला तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये बघितलंय तुम्ही, त्याच्यामध्ये किती पाणी असेल मग ते तुम्ही त्याचं ते घनफळ क्षेत्रफळ काढून ते मोजू शकत होतं. तसं मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूबमध्ये आपण त्याचं काय करू शकतो? मोजू शकतो. नंतर पुढची प्रॉपर्टीज बघायची आपल्याला, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. आता घनता काहीला कळली नसेल. घनता म्हणजे काय? 1 किलो लोखंड घ्या, 1 किलो लाकडाचा तुकडा घ्या, दोन्ही पाण्यामध्ये टाका, काय बुडेल? तर लोखंड बुडेल. लोखंडाची डेन्सिटी कशी आहे? कमी जास्त आहे म्हणून ते पाण्यामध्ये जाईल खाली. आणि लाकडाच्या ठोकळ्याची घनता कशी आहे? कमी आहे म्हणून ते पाण्यावर तरंगेल. आता आपण काय करू? एक एक्झाम्पल घेऊया. खाद्यतेल घेतलं तुम्ही, इडिबल ऑइल आणि पाणी एकत्र मिक्सचर करा. किती वेळ स्टर केलं आणि 2 मिनटं स्थिर ठेवलं तर काय होईल? पाणी खाली जातं आणि ऑइल काय होतं? वरती येतं. मग ते ऑइल जे आहे त्याची डेन्सिटी कशी आहे? त्याची डेन्सिटी कमी आहे म्हणून ते वरती तरंगतं. पाण्याची डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे म्हणून पाणी खाली राहतं. मग हे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, इट इज अ मास पर युनिट व्हॅल्यूम. मास म्हणजे त्याचं वस्तुमान, पर युनिट व्हॉल्यूम, एकक याच्यामध्ये मास पर युनिट व्हॅल्यूम म्हणतो. डेन्सिटी आपण मोजू शकतो. त्याचं युनिट म्हणजे फॉर्म्युला सुद्धा इथं दिलेला आहे, SI युनिट ऑफ मास. मग काय? मास अपॉन व्हॅल्यूम. SI युनिट ऑफ मास आणि SI युनिट ऑफ व्हॅल्यूम. मग आपण कसं मोजू शकतो डेन्सिटी? मास अपॉन व्हॅल्यूम. व्हॅल्यूम म्हणजे आकारमान आणि मास म्हणजे त्याचं वस्तुमान. त्याचं CG युनिट आहे ग्रॅम पर मिलीलिटर किंवा ग्रॅम पर मीटर क्यूब असंही त्याचं आहे. पेट्रोल पंपावर गेल्यानंतर बेटर नो त्याची डेन्सिटी घेतली, पेट्रोलची डेन्सिटी घेतली जाते. डेन्सिटी कमी झाल्यानंतर त्याचं गाडीच्या मायलेजमध्ये तिथं आपल्याला फरक दिसून येतो. नंतर पुढं जायचं टेम्परेचर. पुढची प्रॉपर्टी कोणती आहे? टेम्परेचर. टेम्परेचर प्रत्येकाला माहिती आहे. थंडीमध्ये काय होतं? टेम्परेचर कमी झालं असतं, थंडी वाजते. उन्हाळ्यामध्ये काय होतं? टेम्परेचर वाढतं. मग काय होतं? टेम्परेचर वाढतं, तापमान वाढतं, गरम लागतं, बरोबर आहे. शरीराला ताप आला, बॉडी काय होते? गरम होते. मग कशामध्ये मोजतात? सेल्सिअसमध्ये मोजतात? नाही, ते कशामध्ये असतं? डिग्री फॅरेनहाईटमध्ये असतं. टेम्परेचर मोजण्याचे 3 युनिट. देर आर द 3 युनिट्स टू मेजर द टेम्परेचर. फर्स्ट इज द डिग्री सेल्सिअस, सेकंड इज द केल्विन, थर्ड वन इज द डिग्री फॅरेनहाईट. डिग्री फॅरेनहाईट 104 ताप असला तुम्हाला, बरोबर आहे ना. 40 डिग्री सेल्सिअस म्हणतो आपण. म्हणजे त्याचं रूपांतर केलं जातं डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये, केल्विनचं डिग्री सेल्सिअसमध्ये. मग तुम्हाला सांगितलं डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विनमध्ये करा. मग इकडे बघा, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 100 अंश सेल्सिअस तुम्हाला टेम्परेचर दिलं आहे आणि सांगितलं केल्विनमध्ये रूपांतर करा. मग त्यासाठी फॉर्म्युला त्याच्यामध्ये किती ॲड करायचे? 273.15. मग किती उत्तर आलं? 373.15 केल्विन त्याचं रूपांतर झालं. आणि जर 373.15 केल्विन दिलं आणि डिग्री सेल्सिअसमध्ये रूपांतर केलं तर हे काय करायचे? 100 मायनस करायचे. ओके, या पद्धतीनं. नंतर फॅरेनहाईट सुद्धा तिथं टेम्परेचर आपल्याला तिथं दिसून येते. एक फिगर दिली आहे.
वेगवेगळ्या स्केलचं टेम्परेचर कसं मोजलं जातं त्याचे फॉर्म्युले तिथं तुम्हाला दिलेत, फॉर्म्युले बघू शकता. केल्विनमध्ये रूपांतर करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे, के इज इक्वल टू काय डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 असंही तुम्ही तिथं देऊ शकता. नंतर फॅरेनहाइटचं रूपांतर 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 हे एक तिथं आपल्याला बघू शकतो. ह्या पद्धतीनं हे ज्या प्रॉपर्टीज आहेत, दिस इज अ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ह्या पदार्थाच्या काय आहेत, पदार्थाचे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपण मोजू शकतो. मग कशा सहाय्याने मोजू शकतो, इट कॅन बी मेजर बाय द डिफरंट युनिट्स. कशा सहाय्याने, वेगवेगळ्या एककाच्या सहाय्याने, परिमाणाच्या सहाय्याने आपण ते मोजू शकतो. मग पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, मास. दुसरी कोणती आहे, लेंथ. तिसरी कोणती आहे, व्हॅल्यूम. चौथी कोणती आहे, डेन्सिटी. अँड द फिफ्थ वन इज द टेम्परेचर. हे सगळं तुम्ही घरी आता बघायचं, व्हिडिओ बघितल्यानंतर ते पुन्हा त्याचं काय करायचं, चिंतन मनन काय बघून घ्यायचंय. त्याच्या पुढचं आर्टिकल आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. हा पोर्शन डिलीट केलेला आहे. कोणता आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे वस्तुमान, मराठीमध्ये त्याला नवी लावलेलं होतं वस्तुमान अक्षयतेचा नियम. नंतर एक अजून एक होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, डिलीट केला आहे, फक्त एक स्टेटमेंट सांगणार आहे. अँटोनी लेविसियर नाव सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं होतं काय, मास इज अ नायदर क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड, इट कॅन बी रिमेन्स इन द केमिकल रिॲक्शन. वस्तुमान निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ते कसं असतं, नेहमी स्थिर असतं. कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये ते कसं दिसून येतं, आपल्याला स्थिर दिसून येतं. हा लॉ काय झालेला आहे, डिलीट केलेला आहे. पुढचा एक लॉ आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, तोही डिलीट केलेला आहे, सिलेबसमधून कमी केलेला आहे. नंतर पुढचा आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, तो सुद्धा काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. आणि त्याच्या पुढचा लॉ आहे गे-लुसॅक लॉ. पुढच्या तासाला आपण बघणार आहोत तो लॉ, पण बिफोर त्याचं मी स्टेटमेंट सांगेल. काय, गे-लुसॅक नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी तो लॉ मांडलाय, तो नियम मांडलाय, सिद्धांत मांडलाय. काय सांगतोय, वेन 2 or more गॅसेस रिॲक्टिंग टुगेदर, 2 किंवा अधिक गॅसेस काय होतात, एकत्र येतात. त्यास काय तयार होतंय, 2 गॅस एकत्र राहिले, तिसरा काय तयार व्हायला पाहिजे, गॅसेस तयार व्हायला पाहिजे. वेन 2 or more गॅसेस रिॲक्टिंग टुगेदर टू फॉर्म अ गॅसेस मिक्सचर, मिश्रण तयार होतं, वायूचं काय तयार होतं, तिथं मिश्रण तयार होतं. आणि इट गिव्ज, दिस रिॲक्शन गिव्ज अ सिम्पल रेशिओ. त्याचं जे गुणोत्तर असं एक साधारण रेशिओ, साधारण गुणोत्तर तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. इट कॅन बी मेजर द प्रोव्हाइडेड व्हॅल्यूम्स अँड प्रोव्हाइडेड टेम्परेचर ॲट अ सेम कंडिशन. ज्या सेम कंडिशनला किंवा प्रेशर दिला आहे किंवा टेम्परेचर दिलं आहे किंवा त्या व्हॅल्यूम तुम्ही केलं आहे, व्हेरिएशन केलं आहे, त्याच्यामध्ये या दिलेल्या व्हॅल्यूमला काय असतं, दिलेले जे एकत्र केलेले गॅसेस आहेत त्याचं काय तयार होतं, गॅसेस मिक्सचर तयार होतो. आणि त्यांचा रेशिओ कसा, इट रेशिओ बिकम द सिम्पल. हा रेशिओ कसा असतो, त्याचा सिम्पल असतो. त्याचे बरेचसे एक्झाम्पल आहेत, पुढच्या तासाला आपण उद्याच्या तासाला बघूया. मग आजच्या तासाला आपण काय काय बघितलं आहे, जे काही पोर्शन काय केलं तर डिलीट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी, मग त्याच्यामध्ये युनिट्स काय, इट इज आर्बिट्ररी डिसाइडेड. मी पुन्हा रिवाइज करतो, आर्बिट्ररी डिसाइडेड अँड द युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड एज द SI युनिट. मग SI युनिट्स म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स कॉल्ड एज द SI युनिट्स. मग त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल युनिट्स भेटले होते, लेंथ वगैरे ते मी तो चार्ट बघू शकता. नंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीजमध्ये या 5 प्रॉपर्टीज आपण बघितल्या, मास, लेंथ, व्हॅल्यूम, डेन्सिटी आणि टेम्परेचर असेल. कशा पद्धतीनं मोजायचं, कोणत्या एककाच्या सहाय्यानं मोजायचं ते बघायचं. काही पोर्शन डिलीट, ह्या चॅप्टरमधला बराचसा भाग काय केलेला आहे, डिलीट केलेला आहे. याच्यामध्ये बरेचसे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. हा झालेला व्हिडिओ सगळ्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचा. यूट्यूब चॅनललाही बघायला मिळेल, तुम्हाला लिंक शेअर केली जाईल, त्या लिंकवरून तुम्ही काय करू शकता, तो व्हिडिओ काय करू शकता, बघू शकता. लिंक तुम्हाला दिली जाईल, तुम्ही यूट्यूबला तिथे जाणार, तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल. आवाज माईक असल्यामुळं आवाज चांगल्या पद्धतीने येतोय. आणि ऑनलाईनला काय होतं, ऑनलाईनला बरेचसे विद्यार्थी ॲबसेंट असतात, बऱ्याच जणाला अजून भानच नाही 11वी चालू झालेलं. त्याच्यामुळं आपण आधी सुरुवात व्हिडिओपासून करतो आहे, नंतर आपले ऑनलाईन लेक्चर्स होतील. त्या दिवशी ऑनलाईन लेक्चर घेतला, एक 7-8 विद्यार्थी त्याला प्रेझेंट होते. जसा रिस्पॉन्स वाटेल तसे ऑनलाईन लेक्चर आपले चालू होतील. सो वी हॅव अ स्टॉप हिअर. थँक्यू.